जेवा ना. जोश बघू शकता आपल्या विद्यार्थ्यांचा. दिगोळ मध्ये दिंडी जाणार आहे थोड्याच वेळात. काय खतरनाक आहे. बघू शकता घोडा आलेला आहे मित्रांनो. पाटोद्याच्या चौक एकदम जाम झालेला आहे. जाम एकदम. पाटोद्यात भव्य दिव्य स्वागत होतंय भगवान बाबांच्या पालखीचं. बघू शकता तुम्ही. हा हलवा जांभळ. हलवा. अरे रे रे लय मोठ्याले आहेत ना आपली महाराज मंडळी. यांना जांभळाचं झाड दिसलेलं आहे आणि पाडून खायलेले आहेत. प्रतिमा बनवलेली भगवान बाबांची. माग विठ्ठलाचा फोटो. आता सकाळी 6 वाजलेले आणि भारी सजवलेला आहे. 25,000 तरी सामान असेल कदाचित. करंजवन गावातून फायनली दिंडी निघालेली आहे. आज दुपारी दिंडी पाटोद्यामध्ये जाईल. आता आरती वगैरे घ्यायला सगळे. भगवान बाबा जय भगवान बाबा. पंकज स्वामी जय जय भगवान बाबा. इकडं समोर भगवान बाबांचं गुणगान गात झेंडेवाले आपले निघालेले आहेत एकदम पुढे. आता दिंडी करंजवन मधून पुढे आली आणि थोडं पुढे आता तिथं वाटप सुरू आहे बिस्किट पुड्यांची. अन्नदान म्हणजे घोडा थांबलेला. इकडं लयशिमीचा कार्यक्रम सुरू आहे. थांबा 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. हायवे नाही ना दिंडी चालली आहे पाटोद्याला. मित्रांनो हे वडाची झाड एवढे भारी दिसतात ना आणि इथं दिंडी चाललेली. आता याच्यात ना तुम्ही यांची एक चाल आहे का कशी आहे ती. पाणी बॉटल वाटायला सुरू येतात. पाठीमागं सुद्धा बरंच काही वाटलेलं लोकांना. चला आपण पाणी बॉटल घेऊन थोडस पुढे जाऊया. दिंडी निघालेली. इथं थोडी वेळ दिंडी थांबते. बघू शकता पोहे वाटप सुरू आहेत. आता आपली दिंडी आतमध्ये एका मंदिरापाशी जाते आणि बाबांची पालखी आहे इथंच थांबते थोडीशी. आता हे सगळं झालेलं आहे. आता सगळेजण इथं थोडस बसतात. मध्ये जाऊन तयारी सुरू आहे. तेव्हा घोडा इथे थांबलेला आहे. बघू शकता आपण आणायचा लाथ. हे छोटस महादेवाचं मंदिर आहे. इथं थांबलेलं आहे आपली दिंडी. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही पाटोद्यामध्ये आलेलो. इथं दिंडीच्या थोडं पुढे आलतो. इथं बघू शकता एकदम जंगी तयारी आहे स्वागताची. भगवान बाबाच्या दिंडीचं एकदम खतरनाक स्वागत होते इथं. बाबाजी
स्वागत होतंय भगवान बाबांच्या पालखीचं, बघू शकता तुम्ही. चलाओ महाराज, तुमची काय सोशल मीडिया काय आयडी वगैरे का? लय भारी. जेवा ना मित्रांनो. इथं भगवान बाबाची पालखी थांबलेली. आता आम्ही पालखीपाशी आलेलो. पाटोदीच्या थोडी पुढे पालखी आलेली आणि पालखीच्या समोर बरेच लोक आहेत ना, फुगडी वगैरे खेळतायत. बघू शकता समोर डीजे पण वाजतोय. खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. बघू शकता इथं गावोगावी बॅनर लागलेले. इथं बॅनर इतकं भारी बनवलेलं आहे. इथं ह्याच रस्त्यानं नाथ महाराजांची पण दिंडी जाते. साईडला नाथ महाराजांचा फोटो, इकडल्या साईडला भगवान बाबांचा फोटो आणि मध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो. आता या थंडगार चिंचेच्या झाडाखाली आपली महाराज लोक या मंडपामध्ये बसलेली इथं. जय हरी जय हरी रामकृष्ण हरी. बघू शकता सगळेच इथं बसलेत. आता समोर बाबांचा सत्कार होतोय. बोलायला येत नाही सत्कार म्हणल्यावर. बरेच गावकरी बाबांसमोर जमलेले इथं. जय हरी जय हरी. बघू शकता इथं सगळे आता बसलेले इथं. आता इथनं दिंडी निघणार आहे. इथनं दिगोळला जाणार आहे. दिगोळ थोड्याच अंतरावर इथनं निघाली आहे. बाबांचा सत्कार वगैरे सुरू आहे पाठीमागं. बघू शकता जोश बघू शकता आपल्या विद्यार्थ्यांचा. दिगोळ मध्ये दिंडी जाणार आहे थोड्याच वेळात. काय खतरनाक आहे. वाजत गाजत येऊ राहिले. मित्रांनो थोडे वेळ दिंडी इथं थांबते बरं का. तुम्ही बघू शकता इथं नाश्त्यासाठी थांबतात सगळेजण. पण जिथं थांबलेलं होतं तिथं तुम्ही बघू शकता बाबांचा सत्कार वगैरे होतोय. सगळे गावकरी किती प्रेमानं, एकदम प्रेमाचं वातावरण आहे. आनंदाचा दिवस आहे. एवढ्या भारी वातावरणामध्ये बाबांचा सत्कार आणि बाकीची आपली महाराज मंडळी साईडला पोहे वगैरे खात आहेत थोडेफार. हा हलवा जांभळ हलवा हलवा. अरे रे रे लय मोठ्याले आहेत ना. ही आपली महाराज मंडळी. यांना जांभळाचं झाड दिसलेलं आहे आणि पाडून खायलेले आहेत. ओ जांभळ चोर. अहो चोरले सरे जांभळ. अरे काही वाटो द्या रे. एक नंबर हे बघा दिंडीतले वारकरी, जांभळावरचे वारकरी. भरलं ना जांभळा ना आमच्या ऋषीभाऊचं धोतर. डाग पडला निळा. खायचे का जांभळ तिकडं. बघू शकता जांभळ लेंडीमध्ये. ऋषा ऋषा आजोबा आहे ना. तू आहे ना बाजूला दादा. आजोबा हलवा. हे काका वाटरोल इकडं. वा आपल्याला कोणी कोणी येते जांभळ. मित्रांनो आता सगळे लाईन मध्ये लागले. तर या गावाचं नाव आहे अनपटवाडी. या गावात इतकं भारी नियोजन करतात ना लोक. समोरनं पूर्ण लोक गावाच्या बाहेर येतात आणि ते आलेलेत ऑलरेडी. काही मुलं मला मागाशीच भेटले. बघू शकते इथं घोड्याची म्हणजे आपल्या अश्वाची पूजा होते. आता झेंडेकरांच्या मधन आहेत ना गावकरी आमच्या दिंडीपर्यंत चाललेले आहेत. पालखीपाशी जाणार आता ते त्यांना घेऊन येणार. गावकऱ्यांचं नियोजन आहे. आता बघू शकता बॅनर बघू शकता. यांनाही फार सुंदर बॅनर छापलेलं आहे. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, बाबांचा फोटो पण किती भारी, एकदम लय भारी बॅनर छापलेलं आहे खरंच. बघू शकता इकडनं तुम्ही आपल्या दिंडीचं स्वागत होत आहे. JCB वगैरे लावली. टँकर वरनं सुद्धा हे फुलं उधळत आहेत. दिंडीचं स्वागत अशा प्रकारे होत आहे. दिंडीच्या याच्यात खालच्या रांगोळीकडे कोणाचं लक्ष सुद्धा जात नाही. पण अप्रतिम रांगोळी काढलेल्या आहेत. स्वागतम वगैरे नाव वगैरे लिहिले. ते सगळे गावकरी इथं थांबलेले आहेत. ज्याच्या त्याच्या घरातून सुद्धा गावकरी पाहत आहेत दिंडी सोहळा.
टँकरवर आलेलो तिथं इथनं एक मुलं बघू शकता सहकार्य किती होते. हे सहकार्य गावकऱ्यांचं बघू शकता. इकडे एक JCB सुद्धा लावलेली आहे. लय भारी दिंडीचं स्वागत झालेलं आहे इथं. आता इथं थोडी वेळ थांबणार आहेत. इथून अजून दिघोळ थोडंसं लांब आहे. आता लोक दर्शन घेत आहेत. तिथं सगळ्यांची गर्दी झालेली बऱ्याच जणांची. दर्शन घ्या मग तिकडे ऑटोमॅटिक येतात व्हिडिओ मध्ये. त्यात काय मस्त सुरू आहे ना दादा. आपल्याला गर्दीतनं पलीकडे जायचे मला थांब. सगळे आपले लोक तिकडे गेलेले आहेत. तर आता या गर्दीतनं सगळे लोक इथं जेवायला बसायलेले आहेत अनपटवाडी गावात. कशी बशी गर्दीतनं वाट काढत मी चाललेलो आहे. आमचे जे इकडं महाराज लोक गेलेले आहेत तिकडं बघा. तिकडे या परिसरात आता सगळे दिंडीतले लोक जेवायला बसलेले दिसतील. गावकऱ्यांची सुविधा आहे. वरण भात वगैरे सगळं जेवणासाठी बनवलेलं आहे. जय हरी. हा फायनली आपण मेन पॉइंट पाशी आलो. आपले सगळे महाराज लोक इथं बसलेले आहेत रांगेमध्ये. सगळे वारकरी इथे जेवतायत. आपल्याला थोडस जायचंय पुढं. थोडस बसलो होतो तर पाय दुकान होते मारण्याचे. तेवढ्यात आली दिंडी. काही दिंडी हे सगळं करीत करीत दिंडी अखेर दिघोळ मध्ये आलेली आहे. बघू शकता समोर गावकऱ्यांना स्वागतासाठी आपले गीते बाबा सुद्धा आलेले आहेत. टाळ वाजत गावकरी सगळे थांबलेले आहेत. मृदंगावर थाप पडलेली आहे. तिथं सुद्धा गावकरी थांबलेले आहेत बरेच जण. आता गावात काय माहित दोन पक्ष एकच आहे. समोर यांना असं बॅनर ते टाईप लईच भारी बनवलेलं आहे. आषाढी वारी निमित्त येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे दिघोळ नगरीत हार्दिक स्वागत. दिंडी आता दिघोळ नगरीमध्ये आलेली आहे. त्या गावकऱ्यांचं हे इथे एक बॅनर लावलेलं आहे मस्त. समोर श्री संत भगवान बाबा प्रवेशद्वार इतकं भारी बनवलेलं आहे या गावामध्ये. इकडं मुंडे साहेबांचा इकडे या साईडला फोटो, पलीकडल्या साईडला बाबांचा एवढा भारी फोटो लावलेला आहे. आणि बॅनर सुद्धा तेवढेच भारी छापले त्या गावकऱ्यांना. दिघोळ मधलं ज्ञानेश्वर महाराज आणि संत गीते बाबांचं समाधी मंदिर आहे. तर ही आहे दिघोळ नगरी. दिघोळ नगरीत झालेला आहे दिंडीचा प्रवेश. ही आमची सगळी वारकरी मंडळी भजनात रंगलेली आहे. हे आहे दिघोळ. पलीकडल्या साईडला मंदिर आहे आणि इथं सगळं भजन जे आहे ते होतं. बघू शकता इकडं ही साईड पूर्ण फुल झालेली आहे. एवढी गर्दी आहे. साईड फुल झालेली सुद्धा काय सुंदर काढलेली आहे. Thank you.